रिकाम्या राणी हसते याचा विचार फुगीरपणानं रिकाम्या राणी हसते बघा 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 न बघा 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 हे गाव कसं असते बघा 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 न बघा 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 हे गाव कसं असते बघा 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 सारे गाव कसं असते तुम्ही मिळून सारे आता बघूया आपण गाव कसं असते अप्पा बरं पडली काय झालंय माहिती का सध्या रानात एवढं राबतोय काम करतोय पण काय झालंय सध्या शेतीमाला काय भाव मिळत नाही ऊसाचं म्हणावं तर पाणी नाही तेव्हा डोक्यात एक आयडिया यायला लागली बर काय तरी आपल्याला बिझनेस करावा असं म्हणतोय आपल्याला म्हणजे भागीदार आहेत का हा म्हणजे आम्ही आहे का आज पण आपण दोघांना कुठलं काम सुरू केलंय का चालतंय की राव माझ्या बी डोक्यात लय दिवस झाला गोळत होतं हा करा आयडिया काय तर चांगलं डोक्यात आणा मग तुम्हाला काय वाटतंय बरं काय कशाचा उद्योग चालू करावा आपण माझं काय मत आहे पाटील मस्त पैकी इडभट्टी टाकू आयला पाय इटपट्टीचं कसं आहे माहिती का हा तो भाऊसाहेब इकडे इकडे काम आहे अर्जंट दादा अहो इकडे या. हे बी महत्वाचं आहे बर हा तुमची कामं 12 महिने आहेत जो जरा काय झालंय माहिती का डोक्यात एक नवीन आयडिया आली जरा आता कसली अजून आयडिया चांगले फायद्याचे आहे होय हा काहीतरी साईड बिझनेस करावा म्हणतो काहीतरी उद्योग चालू करावा म्हणतो आप्पा लय दिवस आपल्या डोक्यात होत बर पण एक कामानं सुचना हो जरा लढवा की डोकं जरा ह्याला बी घेऊ सांभाळून आपल्यात आपण काय करू ऐका एकट्याला काय होणार नाही कुणालाच आपल्याला तर आपण भागीदारी आहेत एखादा उद्योग चालू करू हा आला आप्पा हा परवाच एक जाहिरात वाचली MIDC च बर तिथं प्लॉट काय निघल्यात हा मग तिथे एखादी कंपनी टाकू ना मग हा सगळ्यात चांगलं आणि भाऊ हा तिघातच तिघातच आणि भाऊसाहेब आहेत सगळा हिशोब बिशोब बघायला हो हा शिकलेला माणूस आहे एक काम करा सरपंचाला काय कळू देऊ नका यातलं नाही. हा. सरपंचाला दिली ग्रामपंचायत आता ह्याच्यात कशाला अजून आता हे मीच बोलणार होतो हा. पण बरं झालं तुम्हीच बोलला हा काय झालंय बरं का आपण काय निवांत करण्यात एखादा उद्योग चालू केला म्हणजे काय होईल माहिती का अहो गावातली 50 लोक पुन्हा कामाला लागतील ना त्याला माझं बी पगारावर बघा ना हा म्हणून तर हे आपण चालू करू चालते चालते की चालू हो आमचा बी खर्च तिकडचा हिकडचा मिळ बसना ना आता हा त्याच्यामुळे तुम्ही काय करा भाऊसाहेब त्या MIDCच्या प्लॉटचं काय टेंडर असतंय त्याचं ते कागदपत्र बघा हो हा हा एकदा प्लॉटचं झालं की मग काय बिझनेस करायचा आहे आपण ठरवू काढू मार्ग हा बरं मी आता घरी जातो हा चावीची सरली की ऑफिस मग हे आम्हाला कधी कळेल आता ह्या चर्चा आपण ठरवून करू चालतं ठरवू मग फक्त ह्या कानात त्या कानाला कळून द्यायचं हा नाहीतर काय होतंय तुम्ही सरपंचाला प्रत्येक गोष्ट सांगता हा डायरेक्ट उद्घाटना दिवशी बोलवायचं सरपंच हा ठीक ठरलं आता ओके भागीदारीत व्यवसाय चालू करायचा. करायचा चालेल ठीक आहे येऊ का हो या ओके येतो या हा आपा हा. मला आता व्यवसाय काय करायचा ही बघावं लागल राव. आता काय करू आपण संध्याकाळी भाऊसाहेब आले का हा. नाही तिघं बसून चर्चा करू हा ऑनलाईन बघू काय काय असते काय काय नाही हा. माहिती काढू होय आणि मग निर्णय घेऊ आपण. हा मग काय आपण ती भांडवलच बघावं लागेल बरं. आता व्यवसाय एवढा मोठा टाकायचं म्हणल्यावर भांडवल लागणारच आहे की पाटील तर भाऊसाहेबाला कशामुळे घ्यायचं आपण हा ते बँकेचं अनुदान बिनुदान काय आहे ना ते सगळे लिपडी बघता येते पण हा? डोक्यात मात्र ठेवायचं बरं हा. आपल्याला काय बी करून व्यवसाय भागीदारी चालू करायचं करून हा? टाकू 100% हो का? महिनाभरात सगळं जिकडे तिकडे झालं पाहिजे होय ओके चल. हा होय आता येऊ काय जरा चक्कर मारून मी हा कुठं तिकडे काय हा या काय तुम्हाला रान मोकळं जाईल सगळं आम्ही आपलं जातो भाकर तुकडा खायला घरी आमच्या हा आता नोकरी करून तर काय इतक्या वेळ बोल आहे ठरवलं आता आप्पा मी आणि पाटील काय करताय एक भागीदारीचा व्यवसाय चालू करायला ठरवलं भागीदारी म्हणजे भागीदारी म्हणजे पार्टनरशिप हा तसं म्हण नक्की इंग्लिश लगेच समजतंय मराठीपेक्षा
मग ती भागीदारीत व्यवसाय आमचा करायचा चाललंय आता. चालतंय की. मग आज म्हणलं देवाला जाऊन यावं. हा तुम्हाला गुड लक. असं पाहिजे. कुठलं बी कार्य करायचं म्हणलं ना हा. अगोदर गणपती आणि बरोबर. त्याच्यानंतर घरची लक्ष्मी. चला की मग पूजा करू आपण. म्हणून तर तुला सांगितलंय. हा हा हे घ्या. मग एक मिनिट मी पाया पडतो की आधी. थँक्यू. आता कसं माहितीये का हम्म. कुठला व्यवसाय करायचा हे जरा विचार करायला पाहिजे. चांगला विचार करा आणि योग्य ते निर्णय घ्या. हा नोकरीत तर कुठे असं परवडतंय. कुठं बिझनेस केला तर उलट चांगलीच गोष्ट आहे. आता घरी जाऊ आणि मला जायचं ऑफिसला पुन्हा. हा चल. शिपाई काय अजून आलाच नाही वाटतंय. काय ह्याला करावं काय शिपायाचं. आबासाहेब बोला. चालू आहे चांगलं कलर वगैरे काम सुरू आहे. अहो यात्रा आली गावाची आता. मग जरा जोश मध्ये व्हायला पाहिजे ना. कलर काम जबरदस्त केलंय बरं का. हो भाऊसाहेब ह्याच्यातला कलर शिल्लक आहे का? खरं तुला काय करायचंय. आमच्या वर्गातला सगळा कलर उडाला तर सरपंचाला 2-3-4 वेळा सांगितले लायकनच गेले आमचं. अरे असं आहे होय. बर भाऊसाहेब हा हे काय खरं नाही. का अहो बारकी पोरं सगळे आपल्या शाळा पुढचं भवितव्य आहेत. आणि ते शाळेला कलर नाही वर्गाला कलर नाही का पडायची वाट बघायला सरपंच. आता ह्यानं सांगितलं म्हणल्यावर कलर द्यायचं काम बघायचं हा. त्याचा ठराव करून घ्यायचा आता सांगतो. आता काय करतो माहिती का तुमच्या शाळेचा कलर हे कलर द्यायचा ठराव आजच करून देतो लगेच. हा मग तर झालं का नाही. हा एक नंबर करू आपण. भाऊसाहेब हे काय बरोबर नाही. का अहो ही पोरं हा. पोरं म्हणजे उद्याच्या देशाचं भवितव्य आहे. लक्षात घ्या जिल्हा परिषद शाळा म्हणजे साधी समजू नका. हा त्या शाळेतनं सायंटिस्ट काय मोठमोठे नेते हे सगळे जिल्हा परिषद शाळेतनं झालेले आहेत. हा, हा. पहिले काय असलं इंग्लिश शाळा होत्या होय. नाहीच की. तुम्हाला सांगतो त्या जिल्हा परिषद तुम्ही लक्ष द्या. हा, एक कमिटी नेमा त्या कमिटीवर लोक सदस्य नेमा त्याच्यावर लक्ष जाईल तुम्ही आणि ते सरपंच. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 2च टायमाला जायचं. परत जाऊन तिथं कमी जास्त काय लक्ष वगैरे बघायचं की नाही. आता काय केलं माहितीये का हा. आपल्या शाळेमध्ये ती डिजिटल बोर्ड हो म्हणजे ती फळा हो डिजिटलचा बर आणि स्क्रीन हे सगळं मागवायचं ठराव मी जिल्हा परिषदला देऊन आलोय. आई सांगायचं कधी कधी ग्रामसभा बैठक वगैरे घेऊन सांगा की सगळ्या. आता कलरचा अगोदर करू. बर काय ती ठराव आज घेतो कलरचा. कलर ते म्हातारी पाण्याची सोय हे सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं. सगळं अप टू डेट करू. हा. हा आपण आहे की. आबासाहेब तुम्ही जे सांगितलं आता ती शाळेतली मुतारी कुठं ती पाण्याची टाकी हा. नाही ठराव पास झाला तर आपण करू शकतो स्वतः. काय म्हणता हा भाऊसाहेब तुम्ही बोलताय किती पगार किती आता 17 तर येईल का तुमच्या पगारात. हा? अहो आबासाहेब हा. एक सांगू का काय सरपंचाला बोलास ना. टळबेटाळ केला काय सर आमच्या मग तुम्ही. हा? काय राव घोटाळ्याचं काय घेऊन बसलाय तुम्ही. हा. आता आम्ही पाटील हं, मी हं, आणि आप्पासाहेब हं. आम्ही तिघांनी एक आता बिझनेस चालू करायचं ठरवलंय. कसला कसं आहे नोकरीवर काय बघतंय का. MIDC मध्ये कंपनी टाकून आम्ही आता स्वतःच प्रोडक्ट सुरू करणार आहे. तुम्ही तिघच का हा आम्हाला कुठे सोडले. हा? अहो आबासाहेब हा. तुमची इस्टेट कुठं आमची इस्टेट कुठं आम्हाला महिन्याचा पगार काय. अहो तुमचं जे इस्टेट आहे तुमची ती सांभाळा की राव ह्यात कशाला लक्ष घालताय. सांभाळून आम्हाला वाढवायची बी असते आम्हाला बी तुमच्यात घ्या. हो का आता आमचं ठरलंय हा तिघा जणांचं. बर हा सरपंचाला सुद्धा आम्ही घेणार नाही. ठरलंय का हा बर ठीक आहे बघतो मी करा तुम्ही कंपनी. हा आता तुम्हाला म्हणून सांगितलंय. हा बरं हा. आबासाहेब हा. आता ऑफिस उघडतो शिपाई काही नाही. हा? मी ऑफिस बी उघडा ते दुकान बी उघडा माझी बघतो काय करायचं झालं रे. हा? काय चाललंय पाटलींबाईंचं काय म्हणतो. काय नाही आपण पण एक बिझनेस चालू करू दे. आप्पा भाऊसाहेब पाटील बिझनेस चालू
आपण पण करूया की. मला काय पाटील म्हणलं नाही, मला पण आता भाऊसाहेबांनी सांगितलंय, मग म्हटलं तुम्हाला सांगावं आपण करू की. मग त्यांना पण हातभार, ती माणसं करतील, आपण बाया करू, बायाचं करू. गृह उद्योग चांगला, पापड आपल्या घर बसल्या लोणची आमच्या महिला बचत गटातनं पण मिळतील कर्ज उद्योगाला. हो चालते केला तर चालते. फायदा पण आहे ह्याच्यामध्ये. आणि घर बसल्या पाटलीनबाई काय म्हणतात, सरपंचाला काही माहिती नाही, सांगू समजू नका, त्यांना काही घेतलेलं नाही. आम्ही बरं झालं घेतलं नाही सरपंचाला. मग काय सरपंच बाईला चोऱ्यात असते माहित नाही का, तिच्या नाकावर टिचून आपण पण बिझनेस करून दाखवाले. बरं झालं तिला घेतलं नाही. सरपंच अहो तुम्हाला काय माहिती आहे का? सरपंच अहो आपल्या गावचं भाऊसाहेब हा बदलाय पाहिजे तर ना कॉम्प्लेट. आपलं भाऊसाहेब, आपल्या गावाचं भाऊसाहेब, अरे गाव व्यक्ती घेतलं होय. तसं नाही म्हणायचं भाऊ, मला भाऊसाहेबाच्या एकच कुठं नाही, हा वेळेवर ऑफिसला येत नाही. मला पण माहिती आहे. माहित आहे ना? अहो आपण गाव पिशवीत घेऊन फिरतोय. काय म्हणता? हो पण त्याचं जी भाऊसाहेबाच आहे ही मला तर वाटतंय काळी कांडी आहे, काहीतरी काळी कांडी. अरे का सगळ्याचीच काळी कांडी असते. नाही अरे म्हणजे काय माहिती का, सरकारी काम करते ती, काळ्यात नोंदणीची ती. वाईट डोक्यात आलाय नाही तिच्या मारे कम्प्लेट वाटलंच. अहो सरपंच तुमच्या ध्यानात येत नाही, हा गावातलं भाऊसाहेब एका पार्टीकडे जातोय दुसऱ्या पार्टीकडे येतोय, याला काळी कांडी म्हणायची. सगळ्याची काळी कांडी असते हे मला माहित आहे. कशाचे? अहो असलं करायची म्हणजे ती कागद लिहायची. हा ए रांग्या, त्या भाऊसाहेबावर ध्यान ठेव, काय करतोय त्याला टाकू बदलूनच. मला सरपंचीबाईने सांगितलं तुमच्यावर ध्यान ठेवायला, आणि तुम्ही सांगा त्या भाऊसाहेबाच्या मागे फिरायला. आलं बघा आमच्याकडच, बायकोला बी काम नाही, लोगी कुणाचं विष वाटते ती, आणि माझ्या ही बी लय बेकार आहे. मी जेवढं सांगितलं तेवढं कर रे. मी काळी कांडी ऐकली का? हे काळी कांडी असू दे मी असू दे, मी जाणार नाही. नाही जावं लागतंय. जाणार नाही. हा रंग्या सरपंच बाईनं तुला सरपंचावर ध्यान ठेवायला म्हणतंय. बाईला सरपंच नादाला लागल्या दिसतंय कुठतरी. तुला माहित नाही नव्हतं का मराठीच आहे ते, नाही माहिती. बाईला माझ्या डोक्यातच नाही. काय तर मला वाटतंय या काळात धंदा दिसतोय. सरपंचाच्या माग एका भाऊसाहेबाचे तीच कळना, ले कांड करते ती. बर नेमकं तुला काय म्हणायचंय भाऊसाहेबाचं? कुठे दिसलं का, कोणाबरोबर बोलताना दिसलं का, ती सांग. अव पाटील हा आणि आपा यांचा खेळ कोणाचाच कुणाला कुठे नित्या लागत नाही. आणि मग आपण काय करायचं? अहो भाऊसाहेबानं कुणाची घरकुलं मंजूर केली नाही, ती कुणाचं काय नाही. अहो बायको आणि ती गाव ह्याच्या पलीकडे दुसरं काय विशेष नाही. गावाचा विचार घेत नाही हो. आणि ह्याच्या उघड्यावर चाललेलं दिसतंय, म्हणजे प्रपंच घर कुटुंब. अरे म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे का? अहो प्रॉब्लेमचा विषय नाही. मी गेल्या आठवड्यात म्हणलं होतं भाऊसाहेबाला, अहो या मेंढ्याला एखादं घरकुल बघा. भाऊसाहेब म्हणते लय लायकीचा गेला काय, निघित ना कॉम्प्लेट. अहो कम्प्लेट. म्हणून तर तुमचे सरपंच कानावर घाला आलोय मी. आईला हे जर मी म्हणतो तसं उघड्यावरच कार्यक्रम दिसतोय, म्हणजे गैर प्रपंचदार, त्याच्यामुळे तर बॉम्ब मारतोय. अरे मी म्हणलं ते बरं ठीक आहे, बघू आपण भाऊसाहेबच बदलून टाकू. बदलू नाही, बदलावं लागतोय. हा आईला हे बघा बदलावा लागतोयच. पण तरी पण म्हणजे भाऊसाहेबाचं लक्ष नाही, आता ठिकाणावर राहिलं नाही, वेगळीच झगड पकड चालू आहे त्यांची. माहित आहे तुम्हाला पण ती नाही काय सांगायचं तुम्हाला. हा आप्पा मारा गप्पा. हा मला आप्पाच वाटेल तिकडचं तिकडे जाते ती बिघडले पहिलेच. आणि त्याने तिसरा गोळा काढून ठेवलाय भाऊसाहेबाला घेऊन. कंपनी स्थापन तयार करायला, नवीन कंपनी चालवायला घ्यायला लागली ती. म्हणजे पाटलाची तिकडची कंपनी भाऊसाहेबाच्या ना, म्हणजे काय तर असलं भागीदारीत व्यवसाय करायला. हा कोणाचा
कॉम्प्लेट. मी काय म्हणतो, आपणच चालू करायचं काहीतरी चालूच करू, होय ना देवा. सरपंच अहो लोक काय नाही करू द्या, आपण दारूची फॅक्टरी काढू, दारूची. काय बा छायला चांगल्या माणसाला लावते बघा एक कलक. आला खात असल्याच्या मातीला बी जात नाही लागा मी. लागा मी कुठला माणूस. हा बरं तसल्याच्या नका जाऊ, कुलपी गारी कर तसलं. अजून लहान जा, गोळ्याचं कर गोळ्याचं. ह्याला दुसरं काय नाही आठवत सारखं. नाम्याला ही आणि ह्याला सरपंच अहो हे काय छोटा बिझनेस नाही, लय मोठा आहे. 4 मजली माळ्या बांधतात लोक ह्याच्यावर. हा बसायला ऐका, हे द्या सोडून. आपण टाकू गुळ पावडरची मोठी फॅक्टरी. पण ऐका, एक नंबर. ऐका आता मी सांगतो तसं, पावडर काय मिळत नाही कुठं. विदाउट केमिकलची करू. पण त्या आपाला फोडायचा, त्या भाऊसाहेबाला घेतून भरतो डोस मी. नीट राहायचे रा, तुमच्या ताब्यात आहे. ऐका की, ऐका तरी. त्याला म्हणतो राहायचंय तर कम्प्लेट, नाहीतर तुझा कार्यक्रम, तुझं काळ बिर काढलं म्हणून समजायचं, माझं नाव नाही आता. काय कांडी कटच. तुम्हाला बी काळी कांडी आठवली का? सगळ्याची असते सोडा. ऐका, मी काय म्हणतो, अहो ती सगळी जी का म्हणजे जेवढी सरकारी काम आहेत का, त्याला काळा पेनच घ्यायचं ती सांगतो. काळी करावी लागते ती. मग सगळ्याचीच काळी कांडी कसं म्हणतो मी? काळी कांडी सगळ्याची म्हणतो. ऐका मग आता माझं काय म्हणणं आहे, भाऊसाहेबाला असा दम देऊन, कॉम्प्लेट असा दम देऊन आपल्याकडे वरायचा, पाटलाला एकट्यालाच पाडायचं. हो देतो आता पाटील मोठा, आपल्या काय बक्काच जाते कॉम्प्लेट. मग आता ही कसं वाटतंय? एक नंबर. अहो अशा डाव खेळायचे का? डेपोटी करणार मी, डेपोटी. तुम्हाला सरपंच करत नाही पण डेपोटी करणार, येऊच नका. मग आता ह्या गोष्टीवर बोलू नका. सरपंच तुमचं राहू द्या, आधी माझं ठरवा. भाऊसाहेब जाऊ द्या ना, पाटील जाऊ द्या. त्या भाऊसाहेबांनी माझं घरकुलाचं वाटलं केलं. सरपंच त्याच्या घरकुलाचं एकदा बघून मिटवून टाका, हे विषय त्यांचा बी. ह्यालाच म्हणते ते कोणाला कशाचा आणि बोडक्याला केसाचं. ती कसं सारखं डोक्यावर फिरवत खायला काय इथं चाललंय काय. चला त्याला पडले झाला. आपण टाकल्यासारखं मारल्याशिवाय चालत नाही. काय झालं काय करायला? काय निवड पण तुमच्यासारखंच आहे, मारल्याशिवाय चालूच होत नाही. झालं चालत. अहो ह्याला प्रेमाने करावं लागतो. हळू चालू मारून पण कुठे चालवत असतं. झालं की जाऊ द्या, तुम्हाला महत्वाचं बोलायचं होतं. आपण एक मस्त कंपनी घ्यायला लागलोय, ती थंड पेय कोल्ड ड्रिंकची. आप्पाला आणि भाऊसाहेबाला दोघाला पार्टनर करतोय आणि 5 कोटीला आपण ती घ्यायला लागलो कंपनी. काय करायचं तुम्हाला पार्टनर? तुमची तुम्ही एकटं करा. अहो आपला आपण व्यक्त केला असतो. कसं असतं माहिती का, आपण इकडे तिकडे गेल्यावर पाठीमाग बघायला कोणतं लागतं ना, म्हणून आपण आप्पाला पार्टनर करून घेतलाय. आता यांना 5 कोटीला आपण सगळं बोलणे केले ते, आणि त्यांना आता 1-2 कोटी द्यायचे. चेक 2 कोटीचा आज सरपंचाला घेतलंय. सरपंचाला घेत असते ते काय त्यात. बरं झालं घेतलं नाही. सरपंच कुणी घेतलं नाही. तर कसं आहे, आप्पा आणि भाऊसाहेब, आप्पा थोडं आपल्यातलं जवळच आहे आणि भाऊसाहेब पण कसं आहे, कागदपत्राचं हे ते जरा त्याला ज्ञान आहे म्हणून त्याला घेतलंय. असू द्या भाऊसाहेबांना नाबाला. सरपंचाला काही घेऊ नका. सरपंच बाईच्या नाकावर टिचून आपण पण चांगलं करून दाखवू. हे कसं बोलला तुम्ही? आता एक काम करा, चेकबुक आहे का, ते चेकबुक घेऊन या तेवढं. मला त्याला ते चेक द्यायला जायचं. जा या. करा सगळं पण. हो आता का आपण आजपर्यंत काय केलं कधी? तरी पण सांगते मी एकदा बजावून. अहो पाटलीन बा आता पण जेवढं सगळं काय करतोय व्यवस्थितच केलेलं आहे सगळं. ते मला पण तरी पण एकदा सांगते मी. अहो तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका. सगळं व्यवस्थित अग्रीमेंट करून हे करून सगळं मला पाहिजे, नंतर काय व्हायला नाही पाहिजे का? काय सुद्धा होऊ देत नाही. या चेकबुक घेऊन या तेवढं. त्याला
फोन करून सांगावं त्याला मग सगळं तयारी करून ठेवू म्हणून. हॅलो. हा 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 ना मीच बोलतो पाटील. होय होय. बघा आता जे आपलं सगळं बोलणं झालंय सगळं हो हो तर तुम्ही आता ती सगळी कागदपत्र हे ती सगळी तयार करून ठेवा. दोन हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 कोटीचा चेक तुम्हाला देणार ऍडव्हान्स म्हणून 2 कोटी आधी देणार आणि त्याच्यानंतर 3 कोटी राहिलेले 3 कोटी हो ताब्यात तुमची कंपनी तुम्ही ताब्यात देणार त्यावेळेस तुम्हाला राहिलेले 3 कोटी देणार. अहो नाही हो का एक लक्षात घ्या माझ्या पार्टनरनं काय केलं ही ती आले नाही त्यांचा काय संबंध नाही. अहो तुम्हाला तो 2 कोटी ऍडव्हान्स दिलाय म्हणलं अहो मी काय एवढं या नाही का मला माहिती आहे की ऍडव्हान्स दिलेला काय परत माघारी मिळत नसतो. अहो पुढे आणि कसं आहे माहिती का एकदा तुम्हाला ऍडव्हान्स दिला की संपला ना विषय. नाही तुम्ही त्याची काय काळजी करू नका. बघा माझ्या पार्टनरनं नाही म्हणू होय म्हणू त्याचा काय विषय नाही. ठीक हो ठेवू का मग. आला सरपंच ध्येय सारखं म्हणत होतं का सरपंच सारखं म्हणतोय ना होईल तोटा पाटील मोठा. आता तसं राय होईल मोठा पाटील अजून नाही मोठा. तुमची काय कंटेंट आणि तुला कोणी सांगितलं तुमची काय कंटेंट लिहिलं द्या. अरे चा तू कुठं पारावर ऐकलं म्हणतो काय कोण होतं तिथं. सरपंच आवाज माम्या. अल्ला तिघ होती होय. बर आता काय कसं आहे माहित आहे का बघतो आता आला का पेन राहिला की ऑफिस मध्ये. ती वाला नाही दुसरं काय कांडी लिहायची असं आहे होय. बर 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 तुमची काय कंडात सगळं गावातच म्हणतो का होय. बापासारखं दिसतंय आगाऊन. बिझनेसची आयडिया डोक्यात चांगली आली एखादा तर ही त्या दोघाला कवा सांगेल असं झालंय मला. पाटील बी नाही आणि आपासाहेब आपण पाटील आला त्यांना हे सांगतो आयडिया मी. अच्छा साहेब काय विचार करायला लागलाय तो. अहो तीच तुम्हाला सांगायचं होतं. आता ती भागीदारीचा विषय आपला भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय चालू करा म्हणतोय. पाटील मी एक व्यवसाय ठरवलाय. बोला मस्त कापडाची फॅक्टरी टाक. आता सध्या लय ट्रेड चालू आहे. पॅन्ट शर्ट शिवून द्यायचे MIDC मस्त फॅक्टरी टाकायची. लोकांना रोज कपडे लागतात नवीन घालायला. कापड ही समाजाची मूलभूत गरज आहे. एखादं अपत्य जन्मलं ना तर त्याचं दोघं पुसायला सुद्धा कापड लागतं. त्याला बळ त्याला कापड लागतं. ती जन्मल्यापासून मरेपर्यंत कपड सुद्धा कापडच लागतं. त्यामुळे कापड ही समाजाची मूलभूत गरज आहे आणि त्याच्यामुळं कापडाचा व्यवसाय टाकू आपण छानपैकी. पाटील आपण म्हणतो तुम्ही बरोबर आहे पण मी काय म्हणतो माहिती आहे का एकदा कापड घेतलं 6 महिने तर टिकतं का नाही. पुन्हा माणूस कापड घेतो का मग ती कापड धुवायला साबण लागतं का नाही. हवा आंघोळीचं साबण भांड्याचं साबण आणि कपड्याचं साबण. माझ्या मतात काय माहिती आहे का कापडाची साबणाची फॅक्टरी एकच नंबर चालणार. तुम्ही काय करा माहिती का दोघं बी जरा शांत राहा. आता तुम्ही साबण तुम्ही कापड ही आता साबण कापड नाही. अहो सध्या तुमच्या डोक्यात काय मग आता सध्या काय लागतंय लोकाला तुम्हाला सांगतो. अहो जन्मलेल्या बारक्या पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत थंड कोल्ड्रिंक. मग असं मला ही बाटली असं म्हणल्यावर बिअर म्हणतो काय कोल्ड्रिंक मग असं म्हणा की लवकर. सोडा जिरा फंटा मँगो ही टिंग टिंग ही जी आहे का नाही पाहिजे तर कसं आहे तुम्हाला सांगतो. उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या
लोकांना काय माहिती सारखं थंड पाहिजे प्यायला. तेव्हा मी काय केलंय माहिती का, एक फॅक्टरी सगळी तयार रेडीमेड रेडीमेड अहो पटेल हा त्याला लय पैसे लागतील मग. अहो सगळं केलं व्यवस्था. तुम्ही फक्त सहकार्य करा. काय माहिती का, फॅक्टरी जागेवर सगळी तयार आहे. हा? आपण काय करायचंय माहिती का, नुसतं जायचं आणि मालकून बसायचंय. त्यात मी काय केलंय माहिती का, त्याला 2 कोटी रुपये ऍडव्हान्स देऊन टाकला. चेक ना त्याला चेक देऊन टाकला ये. हा? आणि ऐका, सगळं जे आहे त्याची कंपनी फॅक्टरी मशीन त्यातला सगळा माल त्या सगळ्या सहित 5 कोटीला ठरलंय. आता तुम्ही फक्त बरं का दोघं, तुम्ही 1 कोटी तुम्ही 1 कोटी. हा अजून मी एखादा ऍडजस्ट करतो. पण तुम्ही दोघांना दिलं, त्यांना एकदा पैसे दिले की नुसतं जाऊन आपण बसायचं तिथं आणि माल गाडीत भरायचा, पैसे घ्यायचे. सगळं तयार आहे. आपा ही आधी आपण फॅक्टरी जाऊन बघायला पाहिजे. बघू की फसाय नको. अहो पाटील आहे, होईल तोटा पण पाटील मोठा. एवढं मात्र. अहो माझ्या साबण आणि कापड गुंडाळून ठेवली पाटलांनी. आपा भाऊसाहेब बघा, तुमच्या दोघाच्या विश्वासावर 2 कोटीचा आडवा देऊन बसलोय मी. त्याला चेक दिलाय, ते आता 5 बी झाला असेल आणि ऍडव्हान्स माघारी मिळत नाही. तेव्हा तुम्ही कालचाल गोळ काय नाही. तेव्हा तुम्ही दोघं बी तुम्ही 1 कोटी आणि तुम्ही 1 कोटी तेवढं बघा. म्हणजे पाटकीने त्याचं देऊन आपलं सगळं नावावर करून घेऊ लगेच. लगेच तुम्हाला आज माझा चेक घेतो की नाही हा 1 कोटीचा. का तर सही आहे जुनी. वळवून पण नाही नाही नाही, अजिबात नाही. आपा येऊ का मग मी? ओके लागू का मला? 1 कोटी. हो हो. आपा बोला की. की 2 दिलेच मी तिथं. तुम्ही आणि भाऊसाहेब बघा, नाहीतर मला चौघाच्या खांद्यावर जावं लागेल. पाटील मी आहे की कशाला? तुमच्या मदतीला. तुम्हाला चेक देतो की जरा एवढं हपकायला काय झालं. अरे गावात आबासाहेबांनी आणि सरपंचांनी एक कंपनी खुलली. आलंय कानावर माझ्या पण. आलंय का? मग माझा नाद काय माहित आहे का, अण्णाकडे जाऊन यावं म्हणलं होतं मी. होय की. काहीतरी आपला बी नंबर लागेल का नाही. अरे हो की ताना बसले ते. अण्णा येतात, चल. का रे नामदेव? अहो मी तुम्हाला रानात बघायला चाललो होतो, तुम्ही इथं दिसला. अरे वा, काय सकाळ सकाळ काय काम काढलं म्हणलं? अहो अण्णा तुम्हाला काय माहित आहे का? अरे मला कसं माहित असणार रे, मी तर इथं गावात आहे. मला कसं माहित असणार रे? अहो ते सरपंच आणि आबासाहेब बर यांनी पार्टनरशिप काढली. कसला रे धंदा पार्टनरशिप? कंपनी 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 एवढं मोठं झालं ते? बर मग पाटलाला पण चेवा आला की त्यात पुन्हा. पाटील आप्पासाहेब यांनी पण काढायचं ठरवलंय. होय ते सगळं बरं, पण ते पाटील बरोबर नाही बघा. सांगून ठेवता. कसला कंपनी रे, कसला काढला? अहो कोण म्हणतंय साबणाची, बर कोण म्हणतंय ह्याची, पण पाटलानं निर्णय घेतलाय. अय्यो राम शिवाय या की रे. अहो अण्णा ती नाही, मग अहो कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक. मग ते असं काय बोलायचं रे? ते हे केलं म्हणलं मी ते नको रे, ते चांगलं नाहीये. मग काय म्हणणे तुझं? मी काय म्हणतोय माहिती आहे का, या महिलावरचा वय एवढा कुठं ना करस तर बरं आपण बी त्यात सहभागी व्हावं म्हणतोय. कोण कोण रे त्या भागीदार? कोण म्हणतो मी कोण सांगा? पाटील आणि आप्पा. अहो तुम्हाला सांगतो ते भाऊसाहेब बी बरं तिघजण बरं आणि सरपंच आणि आबासाहेब. बरं मग पुढं पण माझं म्हणणं काय माहित आहे का, मला बी तुम्ही 10 लाख रुपये द्या की. 10 लाख? अय्यो शिवाय अय्यो नाही, मग मला बी 5 लाख रुपये पाहिजे त्याला. 5 लाख?
अय्यो कुठला आणायचे रे 5 लाख हे 10 लाख मागताय ते 5 लाख मागताय ते झाडाला कोणाचे करा पैसा अरे नामदेवा तुला 10 द्यायचा त्याला 5 द्यायचा त्यापेक्षा मी जर 15 टाकलं तर आज होता की तिथं ते सरपंच आणि ते भाऊसाहेब ते बरं पण ते पाटील नको रे ते आता मी जात आहे सरपंचाकडे ते बोलणी करताय आणि नंतर मग भाऊ काय करायचं ते मग आम्ही येऊ का? आता तुम्ही सुटा मी जात आहे का एक नंबर आहे वावण्याशिवाय त्या आपाच काय केलं आप्पाचं ओकेच कामकाज केलं काय म्हणता आणि इकडे बघा पावसाळ्यात काय केलं इकडे बघा की भाऊसाहेबाचा एक कागद आहे ना कागद आपल्या हातात आहे की असं नाचला हे दाखवलं हे काय करतो आप्पाला बी एक नंबर कार्यक्रम तीच होते. केला आप्पा आला की त्याला अजून कार्यक्रम करून टाकायचा म्हणा शिवाय अण्णा चाललंय काय म्हणायचं ते कुठून गेलं की रे कम्प्लेट घुसून ते आबा ते सरपंच अय्या ते नाम्याने मला बी सगळं सांगितलं की हो अय्या आम्ही करतो की चालू माझा मी काय म्हणतो अय्या ते आबा असत ते सरपंच असत ते आपण बी घुसावं की हो अय्या ते पेटलं आमचं काय रे ते मी म्हटलं ते 15 लाख मे बी टाकतं आपल्या त्या गुळाच्या पावडरच्या कारखान्यात बर 15 लाख काय शेअर देऊन टाकू अण्णाला मालक करू की ह्यांना बी 100 सेपरेट केबिन अण्णा थांबा अय्यो अण्णा तुम्हाला देते की रे आम्ही करून एक कॅबिन त्या कॅबिनला एका देते की रे पिये ऐकून घ्या की रे कोणचं पिये म्हणा ते कसलं चालतंय असं चालत की रे कस ते माझ्याकडे बघा ते वय बघा ते आमचं भस्म बघा की हो ते लोक ते प्रतिष्ठित बनत असते पण ते गुपित असतं ते गुपित असतं त्या घ्या की सोडून ऐकून म्हणतो व्यंकटरामना तर शाळ पप्पा काय म्हणायचं त्या म्हणून सोडा व्यंकटरामना बाप त्या पर्सनल पी म्हणजे पर्सनल असिस्टंट टंट कळलं का सोडायचं का बघून एखादं चांगलं किर्या 15 काय तुम्ही 25 पण देणार येते कशाला काय म्हणतात येते त्याला काय कळतंय घ्यायचं काम करते तुम्हाला म्हणतो आम्ही त्यांना सांगितलं समजून सांगितलं हो का फोन येतं बघ कामाचं मी मला मशीर द्या मला जमत नाही म्हणून सांगणार मी आता तुमचं टोंबर ठरलाय जनावर तिकडे अण्णा सरपंच आप्पा आलंय जीव गोळा त्याला दुसरं रे बाबा या मालक या पार्टनर मालक या अहो आप्पा आम्ही काय केलंय अहो का अण्णा पण आमच्याकडे आलं बर गुळ पावडरचा कारखाना मोठा लट ऐका आता आयुर्वेदिकचं लय चालू आहे साखर सगळी बंद होतीये गुळच चालू होणार आणि त्याच्या कारखान्याचं का प्रोजेक्ट सगळं तयार झालं होय अय्यो सांगाय ना सोडा की रे ते आज काय साखर सोडा काय मालक मग जाता तुम्ही कंपनी पाटील बरं आहे का की अण्णा मला यांचा एक विषय कळला ते कसा असतंय म्हणायचा पाटलानं टाकलं की रे लय पैसे हिने टाकलं की रे एवढं काय तुम्ही नोकरच झाला की तिथं मला कुठलं नोकर 1 कोटी रुपये दिले तर नोकर असतं बरं मला सांगा पाटलाने किती टाकलं पाटलाने 3 कोटी टाकले अय्यो भाऊसाहेबांना आमच्या 1 कोटी मग आता कसा असू ना सोडता हे कोण झालं रे हे नोकरच झाले ते असं झालं आणि ते असं झालं तुम्हाला तुमचं काय होत आता व्यंकटरामना थोडं खाली झालं की मग काय खरं नाही बघा आम्ही काय केलंय गोळ पावडरची मोठी फॅक्टरी टाकली आबासाहेबांनी किती हो का
हो तिकडे बघा मी 5 कोट गुंतवलं काय ह्यानी तर 15 लाख 15 लाख ह्यानी किती 5 लाख हा तरी मी तुम्हाला काय म्हणलं सेपरेट कॅबिन एवढ्या सुद्धा अहो, कसं असतं वासना चांगली पाहिजे ऐका ह्यांना म्हणलं म्हणजे हे म्हणलं मला वयाच्या माना नको लेडीज पाहिजे पिये का जेंट्स पाहिजे हे म्हणलं गपचिप द्या हे बी नको असलं आम्ही ऐका असलं आम्ही आता भाऊसाहेबाची काळी कांडी काय करते आता सगळ्याचीच असते पण म्हणजे ऑफिस मधली येणाऱ्याची मी घेतले बरोबर भाऊसाहेबाला त्याचा बी माझ्याकडे पडू नाही भाऊसाहेब बी करत नाही राव तुम्ही तिथे आम्हालाच धंदा झाला आणि तुम्ही जर आमच्याकडे असता 5वी टॉप आप्पा अप्पा तुम्ही किती जरी केलं तर तुम्हाला सांगा आता आम्हालाच की. होय पाटील तुम्हाला म्हणणार ना जा ते बाटल्या भरून जावा घेऊन जावा सांगा तुम्ही ऐका ते पाटील शेवटी तुम्हाला असं करणार की हो झाडून का कोलून टाकणार मग ते पाटलाचं तुम्हाला माहित नाही ते उगं झालंय पांढऱ्याचं काळा पांढऱ्याचं काळं की रे काळ्याचं पांढरं याच तेच हो पांढऱ्याचं काळं उगत झालं नाही त्यांचं काय करा म्हणतो आईला आप्पा आमच्या फॅक्टरीचं गुतवा की गुतवा आमच्या घरची काळ एक पोट दिलं नाही ना अजून नाही ना आज द्यायची होती आता मग तीच पैसे आमच्याकडे गुतवा जेव डचू त्याला काय करता मग आम्ही शिकवतो असं म्हण नका हे यातच तुमचा फायदा आहे आणि ते भाऊसाहेबाचा त्याचं केलंय काम ती काय काम केला की हो सरपंचानं ते कशाला उगाच ती काय करते ते काय करते ते ह्यांच्यापेक्षा तो मोठा आहे का सेपरेट कॅबिन आता मी सांगू दे ते ह्यांनी सांगितलं कसला पिये एवढंच कपडे कापड कमी टिकायची हमी कॉम्प्लेट पेटवायचा विषय नाही वाचवलं नाहीतर 1 कोटी रुपये देऊन मी तिथं गडी राहिलो असतो बिनपगारीन फुल अधिकारी अहो तुम्हाला त्यांनी बाटल्या त्या बायला बाटलीत गलास भरायला लावा गलासात बाटली भरायला लावली असती कॉम्प्लेट आता आपल्याला काय पेटवायचं नाही आम्ही निघालो आम्हाला तुम्हाला वाचवलं मला बरोबर म्हणजे भरायचं असलं तर भरा आमच्याकडनं तर भरू नका मी तुमच्या बरोबर पार्टनर होतो आणि बघतो त्या भाऊसाहेबाचं कसं आहे ते काय करते बघून घेतो बोला चला की राव आता भाऊसाहेब सगळी तयारी केली चला आपल्याला आता तिकडे आपल्या त्या कंपनीकडे जायचं की आता भाऊसाहेब करायची का नोकरी काय झालं नोकरी करायची का काय करायला लागला तुम्ही नाही आपण नाही जात. कंपनीत नाही माझं काहीच नाही त्यात ही तुम्ही केलेलं काळं कुठानं काळं बघा हो समजे हे भाऊसाहेबाचं मी 5 कोटी घोटाळा केला गावात मी कंपनी कशी टाकल आता 1 कोटी टाकायला लागला म्हणून सांगितलं मला आप्पा हो का लगा तुमच्या दोघाच्या विश्वासावर तिथं मी 2 कोटी देऊन बसलोय आता तुम्ही ह्या सरपंच काय लागला काय हा भाऊसाहेब सरपंचाने आमचे 1 कोटी रुपये वाचवले तुम्ही तिथे 2 कोटी का 3 कोटी भरणार आम्ही 1 कोटी भरणार तुम्ही आम्ही गडी आलो जाऊन तुम्हाला लागले पैसे दिले राव मी तुम्ही सांगितलं म्हणून पैसे दिले बरं येऊ का आम्ही कुठं चालला सरपंच ह्याच्यात करायचं उठायचं ना तुम्ही सरपंच असलं ही जे करताय ना ही चुकीच करताय काय अहो कमेंट बघा तिथं तुम्ही सुद्धा गतर निघाला भाऊसाहेब तुम्ही करता